मध्ये कंप्लेंट करू. नाही सवे, असं काही जास्त उपयोग होईल असं वाटत नाही. हो, अहो आपलं काय बोलणं झालं आता. पांडुरंगावर विश्वास ठेवा. परशा भाऊ, तुम्ही या जरा. या ना, इथे बसा. या ए परशा, ये पटकन ये. धर हा असा फोन धर. रेडी? सावे, सावे काय करायलीस तू? भाऊ जशास तसं उत्तर देते, तुम्ही फक्त बघाच. रेडी परशा? नमस्कार मंडळी. आमच्या शाळेतल्या खोल्या पडल्यांची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल. ते जरी खरं असलं तरी आमची शाळा धोकादायक होती हे सगळं खोटं आहे. आमची शाळा धोकादायक नव्हती आणि नाहीये. आता मी आमच्या शाळेतल्या एका दुसऱ्या वर्गात उभी आहे. हे बघा. या आमच्या शाळेतल्या भिंती आहेत. अहो असं जर असतं तर शिक्षणाची इतकी वर्ष सेवा करणारे आमचे भाऊ, त्यांनी मुलांना इथे एक क्षण तरी ठेवलं असतं का? अहो ज्या माणसानं बी पेरलं, झाड फुलवलं, ते झाड पडताना तो माणूस कसं काय बघू शकतो? आमची शाळा पडली नाहीये, ती कोसळली अचानक. आणि या सगळ्यांमध्ये श्री भाऊराव नाईक यांची काहीही चूक नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, या अशा अफवांना बळी पडू नका. थँक्यू. दया, भाजी जरा मिळमिळी झाल्या, असा खाडा पाहिजे होता झणझणीत. मी काय म्हणते दया, खाडा काढाय का बघी, असं झणझणीत लागलं पाहिजे खाडा. मला काय बोलायचंय? पाणी दे, पाणी. ऐक ना, मी हात जोडते तुझ्या पुढे. तू कोणाला काही सांगू नकोस हा. आणि मी खरं सांगते, देवीची शपथ, मी निघालेच होते इराला आणायला. अरे ऐकून ऐकून मला कंटाळा आला. तुझ्या त्यानं काय होणार नाही. त्यामध्ये काय होईल, आज येतो, उद्या येतो, परवा येतो. त्यामध्ये नुसतं आज उद्या परवा करत माझ्या पोरगीचं लग्नाचं वय पुढं 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 सरल. नंतर कोण करणार तिच्या बरोबर लगीन? हळू. मी आहे ना, मी तुला शब्द देते. मी ना धैर्याला तयार करते इरासोबत लग्न करायला. पण तू शब्द तुझा ठीक आहे. माझी लाडकी बहीण म्हणून तुला मी डिस्काउंट देतो. 2 आठवडे. 2 आठवडे म्हणजे किती? 14 दिवस कर. धैर्याला लग्नाला तयार कर. दिवस आई, मी अरे ये भाचा ये. एवढं टेन्शन मध्ये काय दिसायलीस? काय झालंय? अरे ये भाचा ये. काय नाही रे, काळजी रे. अरे आईचं काळीच ते. टेन्शन घेणारच. आपल्या भावासमोर मन मोकळं करत होती. म्हणत होती काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल. अरे लग्नाचं
की म्हणजे त्याची काळजी करायची काही गरज नाही आई. हा. मी तुला आधीच सांगितलंय मी इतक्यात लग्न करणार नाहीये. दाखला मला निघायचं ना. आणि अगोदर आपल्याला हॉस्पिटलला जायचंय आणि तिथून मग ऑफिसला जायचं. चला. येतो आई. मामा येतो. काय म्हणाला तू? काय म्हणाला? त्याला लग्नाला तयार कर. 2 आठवडे, फक्त 2 आठवडे राहिले. म्हणजे किती? 14 दिवस. हाय तर आमच्या शाळेतल्या खोल्या पडल्यांची बातमी तुमच्यापर्यंत पोचलीच असेल. हे सगळं खरं असलं तरी आमची शाळा धोकादायक आहे. हे सगळं खोटं आहे. अहो, असं जर काय असतं तर शिक्षणाची इतकी वर्ष सेवा करणारे आमचे भाऊ त्यांनी मुलांना इथे एक क्षण तरी ठेवलं असतं का? वातावरण चांगलंच तापायला लागलंय. हीच वेळ आईला सांगायची की हे सगळं आपण केलं होतं म्हणून. चल. अरे दादा थांबकी. वातावरण अजून तापू दे. वातावरण अजून तापलं का नाही का मग आपली योजना त्यावर भाजायची. म्हणजे जरा नीट सांग की. हे तो भाऊ आहे ना, तो आता स्वतःहून शाळा सोडल आणि शाळा आपल्या ताब्यात आहे. मग आयटीत सांगायचं का हा प्लॅन आपला होता. दीपे अजून शाळेची दगडं पण मोकळी झालेली नाहीत. कुठल्या तोंडानं भाऊंसमोर विषय काढायचा.